नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही जे हे व्हिडिओ बघू शकता, हे व्हिडिओ केरळमधला आहे. जर त्या व्हिडिओमधला जो माणूस दिसतोय ज्याचं नाव आहे दीपक शर्मा, त्या दीपक शर्मा यांचं वय आहे 42 वर्ष. तर ते एका टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि तेच त्यांच्या घराचा कणा होते. तेच एकमेव असे घरातले व्यक्तिमत्व होतं की ते स्वतःच एकटेच कमवायचे आणि पूर्ण कुटुंब त्यांच्या जीवावर चालायचं. पण त्यांना काय माहिती की आज बसमध्ये चढल्यानंतर की हा त्यांचा शेवटचा दिवस असेल की जिथून पुढे ते इज्जतीने जगू शकतात. आयुष्यात माणसाला इज्जत किती कमवावी लागते आणि ती कशी टिकवावी लागते हे उत्तम उदाहरण दीपक आहे. अचानक ते एका बसमध्ये चढते, तिथे एक पोरगी त्यांना त्या बसमध्ये राहते, असं उभी असते आणि ती बस एवढी ओव्हर क्राऊडेड असते की त्या बसमध्ये खूप गर्दी राहते. तर त्या गर्दीमध्ये ते एक पोरगी व्हिडिओ शूट करते. त्या व्हिडिओमध्ये असे दाखवते की जसे की दीपक तिला अननेसेसरी टच करत आहे, जे की इलिगल आहे किंवा हे ते तिला हॅरेस करत आहे वगैरे. आणि तिने खूप असं व्हिडिओ करून टाकून दिलं आणि आपल्या भारतामध्ये पब्लिक ते व्हिडिओ इतकं व्हायरल झालं, त्याला 2 मिलियन व्ह्यूज गेले. हे व्हिडिओ ॲक्च्युली त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं, वाईफच्या फोनवर आलं, पोरांच्या फोनवर आलं, रिलेटिव्ह, गावातली लोक इतका त्यांना त्रास दिला. शेवटी आज त्या माणसाला आपण ते केलं. घरातच स्वतःच्या रूममध्ये जाऊन त्यांनी फॅनला फास लावून घेतला. एखाद्या माणसाला आयुष्यात इज्जत किती प्यारी असते ना, त्याचं उत्तम उदाहरण दीपक शर्मा. तर एकच सांग नाही की तुम्ही कोणाचा व्हिडिओ बनवत असाल, कोणी एखाद्या ट्रेनमध्ये झोपला असेल, कोणी बसमध्ये झोपला असेल, कोणी मेट्रोमध्ये झोपला असेल, तुम्ही व्हिडिओ करत असाल तर कृपा करून असं करू नका. कारण प्रत्येकाची एक लाईफ वेगळी असते, प्रत्येकाला घराचे प्रॉब्लेम वेगळे असते, तो किती कंटाळून आला असेल, किती प्रेशरमध्ये असेल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे तू झोपला असेल, आराम कर, झोपू द्या, आराम करू द्या. तुम्ही उगाच त्याचा व्हिडिओ करून कंटेंटच्या नादामध्ये एखाद्याचं आयुष्य बरबाद करू नका. आणि एखाद्या कंटेंटच्या व्हिडिओला जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर तो कितपत खरा आहे आणि आपण त्याच्यावर काय कमेंट करतोय याच्याकडे पण एकदा लक्ष द्या मित्रांनो. धन्यवाद.